कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांभाळ, सावकाश सावकाश। सर काय झालं, तुम्ही मला इथे अचानक बोलवलत? ओंकार, सॉरी हा बाळा, काय आपण इथे भेटतोय हे कुणाला कळून चालणार नव्हतं। आणि तुला माहिती आहे आपल्या घरात चालते बोलते सीसीटीव्ही फिरत असतात, त्यामुळे तुला मी इथं असं बोलवलं भेटायला। माझं एक काम आहे तुझ्याकडे। बोला ना सर। मला काय वाटतं ओंकार की अधिपती आणि अक्षरा त्या दोघांनी भेटायला हवं आता। ते भेटत नाहीयेत, त्यांच्यात बोलणं होत नाहीये, म्हणून त्यांच्यातले गैरसमज वाढतात। तुला काय वाटतं? खरंय सर, मी अधिपतीला कित्येक वेळा सांगितलं, अरे वहिनींना जाऊन भेट, वहिनींना जाऊन भेट, पण तो माझं ऐकतच नाहीये। तो तुझा ऐकणार नाही, तो माझा ऐकणार नाही, तो कोणाचंही ऐकणार नाही। तो फक्त भुवनेश्वरीचा ऐकतोय। तो काही तिला आणायला जाणार नाही, तिला भेटायला जाणार नाही। आता संक्रांतीला अक्षरा तिच्या बाबांना घेऊन आली होती म्हणे अधिपतीला भेटायला। या भुवनेश्वरीनं आणि दुर्गेश्वरीनं त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं। काय? मला आजच कळले। आता हे अधिपतीला माहित नसणार आहे। सर, हे जर का अधिपतीला माहित असतं ना, तर त्याने वहिनींना कधीच जाऊ नसतं दिलं। आणि हे बरोबर माहिती आहे त्या भुवनेश्वरीला, त्यामुळे ती त्या दोघांना एकत्र येऊ देत नाही, भेटू देत नाही। पण आता बास झालं ओंकार, खरंच बास झालं। आता त्या दोघांनी भेटायला हवं, बोलायला हवं, आणि मला तुझी मदत लागणार आहे त्यासाठी। सर, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय। माझ्याकडे एक प्लॅन आहे, तुला कसा वाटतोय बघ। ओ, बसताय काय? चला निघा आणि हे सगळं घेऊन जावा। तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये। पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही। ओ, चिडताय कशा पायी? जरा थंड घ्या की। आणि एवढं चिडणं तुमच्या तब्येतीसाठी बरं नाही। अहो, तुमच्यासारखी माणसं दिसली ना समोर की स्वतःचाच राग येतो मला। की मूर्खासारखं वागलो मी, आणि लग्न करून माझ्या मुलीला तुमच्या घरात पाठवलं। पश्चाताप होतोय मला नुसता आता। ज्या घरात माझ्या मुलीला मारहाण केली जाते, ज्या घरात माझ्या मुलीचा गळा दाबला जातो, ज्या घरात माझ्या मुलीला माणूस म्हणून कोणी नीट वागवत नाही, त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवायचं? अरे हट! पुन्हा कधी आयुष्यात माझी मुलगी तुमच्या घराची पायरी चढणार नाही। चला निघा तुम्ही, आणि जाताना हे सगळं घेऊन जा। अहो, ओ विद्याताई, तर सांगा तुमच्या नवऱ्याला, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात काय? अरे बापरे, आता तुम्ही मला शिकवणार का दारात आलेल्या पाहुण्याशी कसं वागतात ते? अहो, आम्ही तुमच्या दारात आलो होतो तेव्हा तुम्ही काय केलं? मला ढकललं, माझ्या मुलीला मारहाण केली, आणि तुम्ही सांगताय कसं वागायचं ते? अहो, नशीब समजा आम्ही तुम्हाला घरात येऊ दिलंय, ग्लासभर पाणी दिलंय प्यायला। हे माझ्या घरचे संस्कार आहेत। हे बघा, तुमच्यासारख्या अडाणी लोकांसारखं वागत नाही आम्ही। ओ, आडानी कुणाला म्हणालाय? आणि संस्कार कुणाचे काढायलाय सा? आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय? हा? अहो, रस्त्यावरची माणसं सुद्धा एकमेकांशी नीट वागतात, नीट बोलतात। तुम्ही तर तुमच्या सुनेवर हात उचलला, तो तिला घरात येऊ दिलं नाही। हे सगळं विसरलो नाहीये मी। तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरात येण्याची? हो, चला निघा, निघा तुम्ही। मी तुमच्याशी बोलायला आलेलीच नाही, मी आमच्या सुनबाईशी बोलायला आल्या। तुमची सून होती ती, आणि आता तिचा आणि तुमचा काहीही संबंध नाही। संबंध नाही कसा? देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तिनं अधिपतींशी लगीन केलंय, म्हणून तिला घराबाहेर काढलं का तुम्ही? म्हणून तिला डिवोर्सची नोटीस पाठवली तुम्ही? आता आठवलं तुम्हाला की ती तुमची सून आहे म्हणून? अहो, असा काय चमत्कार झाला म्हणून तुम्ही आज तिला न्यायला आलात? हे बघा, मी तिला तुमच्या घरात लग्न करून पाठवण्यापेक्षा बिन लग्नाची ठेवली असती ना, तर खूप बरं झालं असतं। होती तुमची सून, आता कोणी नाहीये। बया,
ऐकून घ्यायला म्हणून माणूस लईच बोलायलाय की. काय चुकीचं बोलले बाबा? हा, चुकीचं वागवलंच आहेत ना तुम्ही. काय आई? हो अहो तुम्ही हात उचललात माझ्या मुलीवर, गळा दाबला तिचा. खूप चुकीचं वागलात तुम्ही. अहो म्या काही गळा नाही दाबला तिचा, म्या फक्त असं केलतं. हे बघा, खोटं बोलू नका तुम्ही. मी होतो तिथं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. म्या काय म्हणते, आता जे झालं ते झालं, माझं चुकलं, म्या मान्य केलं. म्या मगाशी माफी पण तर मागत होती की नाही. सोडून द्या हे समजा आणि पाठवून द्या मास्तरीन बाईला माझ्या संगट. हा, अक्षराला मी तुमच्या घरी कधीच पाठवणार नाही, कळलं तुम्हाला? जाऊन सांगा तुमच्या भुवनेश्वरी मॅडमना, हे असले आहेर वगैरे पाठवून काहीही होणार नाही. आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. आम्ही तत्वानी जगणारी माणसं आहोत. अव पर जगायला पैसे लागतात का नाही? आणि घ्या की, मी हे समजा आणले ते घ्या की. आणि हा, अजून तुम्हासनी काय पाहिजे असेल तर सांगा, माझी ताई देईल की तुम्हासनी. फक्त तुम्ही एवढंच काम करा का आमच्या सुनबाईला माझ्या संगट घरला पाठवा. हा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अक्षरा तुमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही. आता जाताय बरे बोल्यानी का पोलिसांना बोलवू मी? बया, आता पोलिसांनी बोलविणार वे? अहो म्या फक्त आमच्या सुनबाईसनी घरी घेऊन जायला आल्या आणि पोलीस काय वाट बघतात का तुमच्या फोनची? का आलाय का फोन, आलाय का फोन म्हणून? अहो काय चाललंय तुमचं? आणि पोलिसाची धमकी कोणाला द्यायलाय? मला? ओ विद्याताई, समजवा तुमच्या नवऱ्याला, नाहीतर नाहीतर काय कराल? आ सांगा ना, काय कराल? तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही सहन करू का सगळं? इतके दिवस माझ्या मुलीने सगळं सहन केलं, पण एका शब्दाने ती आम्हाला कधी काही बोलली नाही. पण तुम्ही रानटीपणाचा कळस केलाय नुसता. ओ रानटी कुणाला म्हणायलाय सा? तुम्ही काय? खबरदार माझ्या आईला हात लावाल तर. कशाला आलाय तुम्ही इथे? हा, हे काय घेऊन आलाय तुम्ही? काय चाललंय? मी शांतवानीच बोलत होते. तुझ्या पापानीच राडा केलाय. शांतपणे कसं बोलायचं हे माहितीये का तुम्हाला? अहो तुम्ही तर हाताने बोलता, लोकांना ढकलून देता, मारता. बाबा तुम्ही शांत व्हा, मी बोलते यांच्याशी. यांना सांगा इथून जायला. म्या काही इथं राहायला नाही आल्या, म्या हिला घेऊन जायला आल्या. सुनबाई, तू चल माझ्या संगट. आणि हे बघ, हे समजा आयराचं ताटकं नाही, म्या तुझ्यासाठी आणलंय, ताईने पाठवलंय तुझ्यासाठी. म्या तुला घेऊन जायला आल्या, तू चल माझ्या संगट, चल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.